हॅलो फ्रेंड्स, आपण आपल्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये एक नवीन चॅप्टर सुरू केलं होतं ज्याचं नाव होतं अल्डेहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. तर या चॅप्टरमध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्टमध्ये बरेचसे बेसिक टॉपिक आपण डिस्कशन केले होते. त्यापैकी काही टॉपिक्स आपण आता रिवाईज करूया आणि त्यानंतर पुढच्या टॉपिकला आपण सुरू करूया. तर इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपण पहिला टॉपिक बघितला होता, व्हॉट इज मीन बाय कार्बोनिल ग्रुप. तर कार्बोनिल ग्रुप म्हणजे इझिली आपण ओळखू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो किंवा त्याला आपण मीनिंग त्याचं आपण म्हणू शकतो. ज्यावेळेस आपण कार्बन आणि ऑक्सिजन या दोघांमध्ये डबल बॉन्ड असेल आणि कार्बनची रिमेनिंग दोन व्हॅलन्सी जर फ्री असेल तर त्यावेळेस त्या ग्रुपला आपण कार्बोनिल ग्रुप म्हणतो. त्यानंतर आपण पुढचं पॉईंट बघितला होता, कार्बोनिल कंपाऊंड्स म्हणजे काय. तर ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट असतो अशा सगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्सला आपण कार्बोनिल कंपाऊंड्समध्ये कॉल करत असतो. तर फॉर एक्झाम्पल आपण जर बघितले तर अल्डेहाइड्स आहे, कीटोन्स आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड आहे, इस्टर आहे, अमाइड्स आहे, या सगळ्यांमध्ये आपण कार्बोनिल ग्रुप्स प्रेझेंट असतो. तर त्याच्याच बेसिसवर पुढं आपण क्लासिफिकेशन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स असं एक टॉपिक बघितला होता, ज्याच्यामध्ये 7 प्रकारचे क्लासिफिकेशन्स आपण बघितले होते. त्यांचे नावं आपण बघितले होते ऑर्गॅनिक कंपाऊंडचे, त्यांचे जर्नल फॉर्म्युला आणि एक्झाम्पलसुद्धा आपण त्याच्यामध्ये डिस्कशन केलं होतं. तर त्यापैकी आपण पहिलं क्लासिफिकेशन जर आपण बघितलं तर अल्डेहाइड्स होतं, सेकंड कीटोन, थर्ड कार्बोक्सिलिक ॲसिड. तर हे तिघं जे क्लासिफिकेशन्स आहेत जे आपल्या चॅप्टरच्या नावामध्ये झालेले आहे म्हणून ते जास्त इम्पॉर्टन्स आहे. त्यानंतर रिमेनिंग आपण 4 जे बघितले होते त्याच्यामध्ये इस्टर होतं, अमाइड्स होतं, ॲसिड हायलाइट्स होतं आणि ॲसिड अनहायड्राइड्स होतं. तर असे आपण 7 क्लासिफिकेशन बघितले आणि 7चे आपण जर्नल फॉर्म्युलाज आणि त्यांचे एक्झाम्पल आपण डिस्कशन केलं होतं. त्यानंतर आपण बघितलं होतं अल्डेहाइड्स म्हणजे काय. तर अल्डेहाइड्सचं जर आपण विचारात घेतलं तर फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल इज कॉल्ड ॲज ए अल्डेहाइड्स. तर अल्डेहाइड्सचा जर्नल फॉर्म्युला आपण बघितला होता, त्यांचे एक्झाम्पल्स आपण बघितले होते. त्याचप्रमाणे आपण कीटोनचं पण डेफिनेशन बघितली होती. तर फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ सेकंडरी अल्कोहोल्स इज कॉल्ड ॲज ए कीटोन्स असंही आपण डेफिनेशनमध्ये बघितलं होतं. त्याचा जर्नल फॉर्म्युला आणि त्यांचे एक्झाम्पल पण आपण डिस्कशन केलं होतं. त्याप्रमाणे आपण तिसरा जो इम्पॉर्टंट मॉलिक्युल्स होता तो म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिड. तर कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये आपण बघितलं होतं की ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कार्बोनिल ग्रुप्स किंवा कार्बोक्सिलिक ग्रुप प्रेझेंट असतो, कार्बोक्सिलिक ग्रुप जर प्रेझेंट असेल तर त्या सगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्सला आपण म्हणत असतो कार्बोक्सिलिक ॲसिड्स. तर त्यांचे आपण जर्नल फॉर्म्युला आणि एक्झाम्पल पण आपण डिस्कशन केलं होतं. तर हे त्याचं इंट्रोडक्टरी पार्ट आणि काही बेसिक टॉपिक्स आपण डिस्कशन केलं होतं. याचा पुढचा जो टॉपिक्स आहे तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ द अल्डेहाइड्स. तर क्लासिफिकेशन ऑफ द अल्डेहाइड्समध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला सिंपल थिंग्समध्ये आपण जाणार आहे. अल्डेहाइडचं क्लासिफिकेशन आपण पहिल्यामध्ये डिस्कशन करणार, त्यानंतर आपण कीटोनचं बघणार आणि त्यानंतर आपण कार्बोक्सिलिक ॲसिडचं बघणार. तर याच्यामध्ये आपण पहिलं डिस्कशन जे करणार आहे ते क्लासिफिकेशन ऑफ द अल्डेहाइड्स. तर क्लासिफिकेशन ऑफ अल्डेहाइड्स आर क्लासिफाय इंटू 2 टाइप्स, ॲलिफॅटिक अल्डेहाइड्स आणि ॲरोमॅटिक अल्डेहाइड्स. तर पहिला क्लासिफिकेशन आपण डिस्कशन करतोय ॲलिफॅटिक अल्डेहाइड म्हणजे नेमकं काय. तर ॲलिफॅटिक अल्डेहाइडचं जर आपण विचारात घेतलं तर त्याचं डेफिनेशन सिंपल थिंग्स आहे. तो त्याच्यामध्ये जर आपण दी कंपाऊंड इन विच डॅश CHO group means formyl group is attached directly to sp3 hybridized carbon atom are called as a aliphatic aldehydes. एक्सेप्शन्स याच्यामध्ये जर आपण ही जी डेफिनेशन्स आहे त्याच्यामध्ये एक एक्सेप्शन्स आहे जे फॉर्मल लेडवर वरची डेफिनेशन मॅच होत नाही. या फॉर्मल लेड हा पण एक क्लास आहे ॲलिफॅटिकचाच, पण त्याच्यामध्ये जो अल्डेहाइड ग्रुप्स आहे किंवा फॉर्मिल ग्रुप्स आहे तो डज नॉट अटॅच टू एनी कार्बन ॲटम्स. तर आपण त्याच्यामध्ये जरी तो कार्बन ॲटमला म्हणजे जे sp3 कार्बनला अटॅच नसेल तरी फॉर्मल अल्डेहाइड्स हा ॲलिफॅटिक अल्डेहाइडच्या क्लासमध्ये येत असतो. तर त्याचे एक्झाम्पल्स डिस्कशन आपण खाली करणार आहे. त्याच्या अगोदर आपण त्याचा जर्नल फॉर्म्युला आपण इथं स्लाईडमध्ये आपण दाखवला आहे. तर जर्नल फॉर्म्युला जर आपण बघितला तर RC+OH याच्यामध्ये जर्नल फॉर्म्युला आपण त्याला म्हणत असतो. R इज इक्वल टू हायड्रोजन पण असू शकतो आणि R इज इक्वल टू अल्किल ग्रुप पण असू शकतो. R इज इक्वल टू हायड्रोजन ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपण त्याला
फॉर्मा अल्डिहाइड आपण कॉल करत असतो. आणि अल्किल ग्रुप जर जॉईंट असेल तर त्यावेळेस आपण त्याला पर्टिक्युलर जेवढे नंबर ऑफ कार्बनचा तिथं चेंज असेल त्यानुसार आपण त्याचे नावं आपण डिसाईड करत असतो. तर फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर इथं पहिलं एक्झाम्पल आहे ॲसिटा अल्डिहाइड. ॲसिटा अल्डिहाइडमध्ये जर आपण बघितलं तर CH3CHO म्हणजे फॉर्मिल ग्रुप किंवा अल्डिहाइड ग्रुप हा CH3 ग्रुपला अटॅच आहे. म्हणजे हा CH3चा जो कार्बन आहे त्याचं हायब्रिडायझेशन जर आपण बघितलं तर ते sp3 हायब्रिडायझेशन आहे. म्हणून त्या वरची जी डेफिनेशन्स आपण डिस्कशन केली ती या मॉलिक्युल्सवर मॅच होते. त्यानंतर सेकंड मॉलिक्युल जर आपण बघितला तर आपण प्रोपॅनो अल्डिहाइड्स. तर आपण याच्यामध्ये जर बघितलं तर CHO ग्रुप म्हणजे फॉर्मिल ग्रुप हा CH2 ग्रुपला अटॅच आहे आणि CH2 ग्रुप परत CH3 ग्रुपला अटॅच आहे. म्हणजे टोटल नंबर ऑफ कार्बन 3 झाले आणि म्हणून आपण त्याला शब्द वापरतोय प्रोपॅनो आणि अल्डिहाइड ग्रुप त्याच्यात प्रेझेंट आहे म्हणून प्रोपॅनो अल्डिहाइड्स. तर याप्रमाणे जर आपण ॲलिफॅटिक अल्डिहाइड्सचे नंबर ऑफ एक्झाम्पल जर्नल फॉर्म्युल्यावरनं आपण तयार करू शकतो. आता याचा पुढचा जो प्रकारचा आहे तो म्हणजे ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. तर ॲरोमॅटिक अल्डिहाइड्ससुद्धा सिम्पल थिंग्स आहे. ॲरोमॅटिक अल्डिहाइड्समध्ये जर आपण बघितलं तर दी कंपाऊंड इन विच दी CHO ग्रुप मीन्स फॉर्मिल ग्रुप इज अटॅच डायरेक्टली टू ॲरोमॅटिक रिंग आर कॉल्ड ॲज ए ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. म्हणजे सिम्पल थिंग्स आहे ज्यावेळेस एखाद्या ॲरोमॅटिक रिंगला जर अल्डिहाइड ग्रुप अटॅच असेल. आता ॲरोमॅटिक रिंग म्हटली म्हणजे बेन्झिन लाईक रिंग असते. ऑदर पण टाईप असतात. जर 2 बेन्झिन रिंग फ्यूज असेल तर त्यावेळेस आपण त्याला नॅफ्थॅलिन रिंग म्हणतो पण त्याच्यामध्ये बेन्झिन येतोच. किंवा ऑदर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड जे आहे ते सुद्धा 5 मेंबर आहे 6 मेंबर आहे त्यांनासुद्धा अल्डिहाइड ग्रुप जरी अटॅच असेल तर त्यावेळेस आपण त्याला ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स म्हणत असतो. पण सिम्पल एक्झाम्पल्स आपण इथं घेतले. पहिलं एक्झाम्पल आपण बघतोय बेन्झा अल्डिहाइड. बेन्झा अल्डिहाइडमध्ये जर आपण बघितलं तर बेन्झिन रिंगला आपण डॅश डबल बॉन्ड OH म्हणजे फॉर्मिल ग्रुप किंवा अल्डिहाइड ग्रुप आपण अटॅच केला आहे. त्याचप्रमाणे आपण सेकंड जर एक्झाम्पल बघितलं तर सॅलिसिला अल्डिहाइड्स. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं तर बेन्झिन रिंग आपल्याला दिसते. त्याच्यामध्ये अल्डिहाइड ग्रुप अटॅच आहे आणि त्याचा नेबरचा कार्बनचा OH ग्रुप अटॅच आहे. तर अशी कंडिशन असेल तर त्यावेळेस त्यालासुद्धा आपण ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स कॉल करतो आणि त्याचं पर्टिक्युलर्स नाव आहे सॅलिसिला अल्डिहाइड्स. त्यानंतर आपण तिसरं एक्झाम्पल या स्लाईडमध्ये जे आपण दाखवलं आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर बेन्झिन रिंग आहे त्याच्यामध्ये आपण फॉर्मिल ग्रुपमध्ये अल्डिहाइड ग्रुप आहे आणि त्याचा पॅरा पोझिशन्सला ऑर्थो मेटा आणि पॅरा पोझिशन्सला जर आपण बघितलं तर नायट्रो ग्रुप अटॅच आहे. तर म्हणून त्या मॉलिक्युलचा क्लास जो आहे तो ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये आहे. पण पर्टिक्युलर त्याच्या नावाचा जर विचार केला तर आपण पॅरा नायट्रो बेन्झा अल्डिहाइड असं त्या मॉलिक्युलचं नाव आहे. तर हे झालं क्लासिफिकेशन ऑफ दी अल्डिहाइड्स. तर सिम्पल थिंग्स हे क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड्स 2 क्लासमध्ये क्लासिफाय झालेलं आहे. एक ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स आणि ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. तर आपल्याला कुठलाही मॉलिक्युल्स अल्डिहाइडचा रिलेटेड जर आपल्या समोर आला तर तो आपल्याला आयडेंटिफाय करता यायला पाहिजे की हा ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स आहे का ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स आहे. तर सिम्पल थिंग्स आहे याच्यावरनं आपण नंबर ऑफ एक्झाम्पल असे आपण घेऊ शकतो. याच्यानंतर आपण पुढचं जे टॉपिक डिस्कशन करणारे अल्डिहाइड नंतरचा जो टॉपिक आहे तो म्हणजे कीटोन्स. तर कीटोन्समध्ये जर आपण बघितलं तर कीटोन इज ऑल्सो क्लासिफाय इंटू 2 टाईप्स ॲलिफॅटिक ॲलिफॅटिक कीटोन्स अँड ॲरोमॅटिक कीटोन्स. तर सगळ्यात अगोदर आपण डिस्कशन करणार आहे ॲलिफॅटिक कीटोन्सचं. तर ॲलिफॅटिक कीटोन्समध्ये जर आपण डेफिनेशनचा विचार केला तर सिम्पल डेफिनेशन्स आहे दी कंपाऊंड इन विच दी कार्बोनिल ग्रुप इज अटॅच टू 2 अल्किल ग्रुप आर कॉल्ड ॲज ए ॲलिफॅटिक कीटोन्स. कार्बोनिल ग्रुप्स असतात त्याला रिमेनिंग 2 फ्री व्हॅलन्सी जी कार्बनचे आहे त्या फ्री व्हॅलन्सीमध्ये जर 2 अल्किल ग्रुप जर आपण अटॅच केले तर त्यावेळेस त्याला आपण म्हणणार आहे ॲलिफॅटिक कीटोन्स. तर ॲलिफॅटिक कीटोन्समध्ये जर आपण बघितलं तर ऑन द बेसिस ऑफ अल्किल ग्रुप बॉन्डेड टू कार्बोनिल कार्बन ॲलिफॅटिक कीटोन्स आर फर्दर क्लासिफाय इंटू 2 टाईप्स. सिम्पल त्याला म्हणत असतो आपण सिमेट्रिकल कीटोन्स किंवा सेकंड टाईप्स आहे आपण त्याच्यामध्ये बघितलं आहे मिक्स किंवा त्याला आपण म्हणतो अनसिमेट्रिकल कीटोन्स. तर सिमेट्रिकल कीटोन्स आणि अनसिमेट्रिकल कीटोन्स असे 2 प्रकार आपण म्हणू शकतो किंवा त्याचे दुसरे नाव आहे सिम्पल कीटोन्स आणि मिक्स कीटोन्स असंही आपण त्याला कॉल करू शकतो. पण त्याचा अगोदर आपण जनरल फॉर्म्युल्यावर डिस्कशन करणार आहे. तर कीटोनचा जर जनरल फॉर्म्युला जर आपण बघितला तर सिम्पल फॉर्म्युला आहे कार्बोनिल ग्रुप जो आहे जो मी इथं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दाखवला आहे तो कार्बोनिल ग्रुपचा 2 साईड आहे एक लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड. लेफ्ट हँड साईडला पण मी आरच दाखवला आहे आणि राईट हँड साईडला पण आरच दाखवला आहे. पण राईट हँड साईडचा जो आर आहे तुम्ही आर डॅश म्हणजे
हे दोघं जे आर आहे ते अल्किल ग्रुपने डिनोटेड करतोय आपण. तर अल्किल ग्रुप हा सारखाही असू शकतो, डिफरंटही असू शकतो, त्याच्या बेसिसवर ते क्लासिफाय होतील पुढं. तर क्लासिफाय झालेले जे सिम्पल आणि मिक्समध्ये जर आयडेंटिकल असेल तर आपण सिम्पल क्लासमध्ये जाणार त्याचा विचार करायला. त्यानंतर जर दोघेही आर ग्रुप आर आणि आर डॅश जर हे वेगवेगळे अल्किल ग्रुप जर असेल तर दोघंही डिफरंट जर असेल तर त्याला आपण मिक्स कीटोन म्हणतो. पण या कार्बोनिल ग्रुपला जर कीटोनिक फॉर्ममध्ये असेल तर त्यावेळेस त्याला आपण ऑक्सो ग्रुपसुद्धा आपण म्हणतो. तर कीटो ग्रुपला आपण ऑक्सो ग्रुप म्हणतो. आणि त्याच्यानंतर त्याला आपण दुसरं थिंग्समध्ये कीटोनिक कार्बोनिल ग्रुपसुद्धा म्हणतो. तर कीटो ग्रुप, ऑक्सो ग्रुप किंवा कीटोनिक कार्बोनिल ग्रुप असं आपण म्हणतो. तर याच्यामध्ये आपण हा जनरल फॉर्म्युला जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी आपण लक्षात येतील. त्याच्यावरून आपण एक्झाम्पल आपण क्रिएट करू शकतो. तर पहिला जो प्रकारचे आपण त्याच्यावर डिस्कशन करणार आहे सिम्पल और सिमेट्रिकल कीटोन. तर सिम्पल आणि सिमेट्रिकल कीटोन्स आपण जर विचारात घेतला तर कार्बोनिल ग्रुप जो आहे कीटोनमधला त्याचे दोन साईडचे एक लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड हे दोघंही साईड जर आयडेंटिकल असेल, सारखेच अल्किल ग्रुप जर जोडलेले असेल तर त्यावेळेस त्याला आपण म्हणत असतो सिम्पल और सिमेट्रिकल कीटोन्स. म्हणजे आपण त्याच्यामध्ये इमॅजिनरी इमेज जर टाकली, इमॅजिनरी प्लेन जर टाकली किंवा इमॅजिनरी ॲक्सिस जरी टाकला तर त्यावेळेस त्या ॲक्सिस जो टाकणार आहे आपण त्याच्यामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन आणि ऑक्सिजन या दोघांमध्ये व्हर्टिकल इमॅजिनरी प्लेन जर टाकली आणि दोघं साईड जर आपल्याला सारखीच दिसली तर त्यावेळेस आपण त्याला म्हणू शकतो सिम्पल किंवा सिमेट्रिकल कीटोन. तर सिंपल डेफिनेशन आहे त्याची, द कीटोन इन विच द टू अल्किल ग्रुप बॉन्डेड टू कार्बोनिल कार्बन्स आर आयडेंटिकल आर कॉल्ड ॲज ए सिम्पल कीटोन और सिमेट्रिकल कीटोन्स. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर डायमिथिल कीटोन्स. तर कार्बोनिल ग्रुप जो आहे त्याच्या दोघंही साईडला मिथिल ग्रुप जोडलेले, दोघंही आयडेंटिकल्स आहे म्हणून त्याला आपण म्हणतोय सिमेट्रिकल किंवा सिम्पल कीटोन. तर त्याचं सुटेबल एक्झाम्पल आहे डायमिथिल कीटोन्स. आणि अनादर एक्झाम्पल आपण इथं याच्यामध्ये आपण स्लाईडमध्ये मांडलं आहे ते म्हणजे डायइथिल कीटोन्स. तर कार्बोनिल ग्रुपच्या दोघे साईडमध्ये आपण ऑब्झर्व करायचं की इकडं लेफ्ट हँड साईडला सुद्धा C2H5 आहे आणि राईट हँड साईडला सुद्धा C2H5 आहे कार्बोनिल ग्रुपचा. दोघंही ग्रुप आयडेंटिकल्स आहे म्हणजे या डायइथिल कीटोनचा जो क्लास आहे तो सिम्पल किंवा सिमेट्रिकल कीटोनमध्ये असतो. आता हे झालं याच्यावरनं आपण नंबर ऑफ, इथं दोनच एक्झाम्पल घेतले पण असे नंबर ऑफ एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो. तर दोन एक्झाम्पलवरनं आपल्याला आयडिया येऊन जाते की रिमेनिंग एक्झाम्पल कसे असतील. तर सेकंड टाईपचं आपण याचं डिस्कशन करणार आहे तो मिक्स किंवा अनसिमेट्रिकल कीटोन्स. तर मिक्स किंवा अनसिमेट्रिकल कीटोन्समध्ये जर आपण विचारात घेतला तर ती कीटोन इन विच द टू अल्किल ग्रुप बॉन्डेड टू कार्बोनिल कार्बन आर डिफरन्स आर कॉल्ड ॲज ए मिक्स कीटोन. तर याच्यामध्ये मिक्स कीटोनमध्ये सिम्पल थिंग्स आहे कार्बोनिल ग्रुपचा दोघी साईड लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडमध्ये जर डिफरंट अल्किल ग्रुप अटॅच असतील तर त्यावेळेस त्याला आपण सिम्पल थिंग्समध्ये आपण म्हणू शकतो मिक्स कीटोन किंवा अनसिमेट्रिकल कीटोन्स. तर त्याचं सुटेबल एक्झाम्पल्स आहे इथिल मिथिल कीटोन्स. तर लेफ्ट हँड साईडला जर आपण बघितलं C2H5 आहे आणि राईट हँड साईडमध्ये जर बघितलं तर आपण मिथिल ग्रुप जोडलेला आहे. तर दोघंही ग्रुप मिथिल आणि इथिल ग्रुप हे डिफरंट ग्रुप आहे जे कार्बोनिल ग्रुपला जोडलेले आहे. तर कीटोन्समध्ये जर दोन डिफरंट ग्रुप आले कार्बोनिल ग्रुपमध्ये तर त्यावेळेस त्याला आपण म्हणत असतो मिक्स किंवा अनसिमेट्रिकल कीटोन्स. अनादर एक्झाम्पल्स आहे मिथिल एन प्रोपिल कीटोन्स. तर लेफ्ट हँड साईडला जर आपण बघितलं तर मिथिल ग्रुप जोडलेला आहे कार्बोनिल ग्रुपचा लेफ्ट हँड साईडला आणि कार्बोनिल ग्रुपचा राईट हँड साईडला जर आपण बघितलं तर सिम्पल एन प्रोपिल कीटोन्स जोडलेला आहे. 3 कार्बनची चेन आहे अल्किल चेन. तर त्यावेळेस आपण त्याला प्रोपिल म्हणतो आणि एन फॉर्ममध्ये म्हणजे कुठल्याही प्रकारचे ब्रँच वगैरे नाही म्हणून आपण त्याला एन लिहिलेलं आहे एन प्रोपिल कीटोन्स. किंवा पूर्ण नाव जर आपण बोललो तर मिथिल एन प्रोपिल कीटोन्स. हे दोघंही जे एक्झाम्पल्स आहेत ते मिक्स किंवा अनसिमेट्रिकल कीटोन्सचे एक्झाम्पल्स आहे. आता हे झालं आपण पहिला प्रकार. याच्यामध्ये ॲलिफॅटिक कीटोन्स म्हणजे काय. तर ॲलिफॅटिकचे दोन प्रकार पडले, एक सिम्पल कीटोन्स आणि एक मिक्स कीटोन. त्यानंतर आपण सेकंड टाईप जो बघणार आहे ॲरोमॅटिक कीटोन्स. तर ॲरोमॅटिक कीटोन्स म्हणजे ॲरोमॅटिक हा शब्द आला म्हणजे आपल्याला समजून जातं की त्याच्यामध्ये ॲरोमॅटिक स्ट्रक्चर बेन्झिनचं किंवा अदर काही हेट्रोसायक्लिक कंपाऊंड असेल किंवा बेन्झिन लाईक स्ट्रक्चर असेल ते जर त्याच्यात आले कीटोनिक फॉर्ममध्ये तर त्यावेळेस आपण त्याला ॲरोमॅटिक कीटोन्स आपण आयडेंटिफाय करू शकतो. पण पर्टिक्युलर डेफिनेशनचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आपण त्याला ती डेफिनेशन मांडू शकतो दी कंपाऊंड इन विच दी कार्बोनिल ग्रुप इज अटॅच
to either two aryl group or one aryl or one alkyl group are called as a aromatic ketones. आता ॲरिल ग्रुप म्हणजे त्याला ॲरोमॅटिक ग्रुप आपण त्याला म्हणतो. तर ॲरिल ग्रुप आणि अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुप म्हणजे सिंपल ओपन चेन असेल किंवा ॲरोमॅटिक फॉर्ममध्ये नसेल तर त्यावेळेस त्याला आपण अल्किल म्हणतो. पण ज्यावेळेस ॲरोमॅटिक स्ट्रक्चर असेल तर त्यावेळेस आपण त्याला ॲरिल ग्रुप म्हणतो. तर ज्यावेळेस कार्बोनिल ग्रुपच्या दोघंही साईडला दोन ॲरिल ग्रुप असू शकतात. म्हणजे याच्यामध्ये जर सुटेबल एक्झाम्पल आपण बघितलं तर बेन्झोफिनॉन और डायफिनिल कीटोन्स. आता बेन्झिन रिंगला आपण फिनिल रिंग पण म्हणतो किंवा फिनिल ग्रुप पण म्हणतो. तर दोन फिनिल ग्रुप जे आहे ते आपल्याला कार्बोनिल ग्रुपला जोडलेले आहे लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला. दोघंही ॲरिलच ग्रुप आहे म्हणून टू ॲरिल ग्रुप अटॅच टू दी कार्बोनिल ग्रुप्स. जर असं सिच्युएशन असेल तर त्यावेळेस त्याला आपण ॲरोमॅटिक कीटोन म्हणू शकतो. किंवा दोघंही साईडला ॲरोमॅटिक रिंग असेल किंवा फिनिल रिंग असेल असं नाही, वन साईड ओनली असेल. समजा सेकंड एक्झाम्पल आपण ॲसिटोफिनॉन बघितलं किंवा त्याचं दुसरं नाव आहे मिथिल फिनिल कीटोन. तर कार्बोनिल ग्रुपचा लेफ्ट हँड साईडला जर आपण बघितलं तर तिथं फिनिल रिंग जोडलेली आहे आणि राईट हँड साईडला जर आपण बघितलं तर मिथिल ग्रुप जोडलेला आहे. तर याच्यामध्ये एक ॲरोमॅटिक रिंग येऊन गेली म्हणजे फिनिल ही ॲरोमॅटिक रिंग्स आहे. जर फिनिल ही ॲरोमॅटिक रिंग आहे तर हा जो क्लास असेल तो ॲरोमॅटिक कीटोन्समध्ये चालला जातो. तर ॲरोमॅटिक्सला प्रायोरिटी द्यायची, ॲलिफॅटिकला प्रायोरिटी द्यायची नाही. म्हणजे याच्यामध्ये एक मिथिल ग्रुप जो होता तो ॲलिफॅटिक ग्रुप्स आहे आणि इकडच्या साईडला लेफ्ट हँड साईडला जी रिंग आहे फिनिल रिंग ती ॲरोमॅटिक्स आहे. तर दोघंही बाजू इथं आहे पण आपण याला जी प्रायोरिटी देणार आहे ते ॲरोमॅटिक कीटोन्समध्ये आपण त्याला कन्सिडर करणार आहे. तर याच्यामध्ये जे आपण बघितलं तर सिम्पल एक्झाम्पल्स आपण ॲरोमॅटिक रिंगचे असे नंबर ऑफ एक्झाम्पल याच्यावरनं आपण तयार करू शकतो. फक्त आपण याच्यामध्ये रिंग्स चेंज करत राहिलो किंवा इथं मिथिलच्या जागेवर अदर ग्रुप जर बघितला तर अनादर एक्झाम्पल त्याचं तयार होऊन जाईल. तर याच्यामध्ये सिम्पल थिंग्समध्ये आपण बघितलं क्लासिफिकेशन ऑफ द कीटोन्स. क्लासिफिकेशन ऑफ कीटोन्समध्ये जर आपण बघितलं तर दोन प्रकार ॲलिफॅटिक कीटोन्स आणि ॲरोमॅटिक कीटोन. ॲलिफॅटिक कीटोन्समध्ये पण दोन प्रकार मिक्स कीटोन किंवा सिमेट्रिकल कीटोन्स अनसिमेट्रिकल कीटोन आणि सिम्पल कीटोन्स म्हणजे सिमेट्रिकल कीटोन असे दोन प्रकार बघितले. ॲरोमॅटिक कीटोन्सचे एक्झाम्पल्स आणि त्यांचे डेफिनेशन बघितलं. इथं आता कीटोनचा हा टॉपिक संपला. त्याच्यानंतर आपण पुढचा टॉपिक जो बघणार आहे ते कार्बोऑक्झिलिक ॲसिडचा. तर क्लासिफिकेशन ऑफ द कार्बोऑक्झिलिक ॲसिड जर आपण बघितलं तर हे पण सिम्पल थिंग्समध्ये क्लासिफाय झालेलं आहे. तिघंही आपण अल्डेहाइड म्हटलं, कीटोन म्हटला आणि त्यानंतर आपण कार्बोऑक्झिलिक ॲसिड जरी म्हटलं तर ते ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक अशा दोन प्रकारमध्येच क्लासिफाय झालेलं आहे. तर पहिलं टॉपिक आपण डिस्कशन करूया याच्यामध्ये कार्बोऑक्झिलिक ॲसिडमध्ये. तर पहिला जो प्रकारचे तो ॲलिफॅटिक कार्बोऑक्झिलिक ॲसिड. तर याची डेफिनेशन सिम्पल थिंग्स आहे. The organic compound in which the carboxylic group is bonded to alkyl groups are called as a aliphatic carboxylic acid or fatty acid. Exception फॉर्मिक ॲसिड. जसं अल्डेहाइडची केस होती तसंच याप्रमाणे आहे. प्रत्येक वेळा तो अल्किल ग्रुपला अटॅच असू शकत नाही. जो कार्बोक्झिलिक ग्रुप जो असतो तो अल्किल ग्रुपलाच अटॅच असेल नाही. काही वेळा तो हायड्रोजनला पण अटॅच असतो. ज्यावेळेस तो कार्बोऑक्झिलिक ग्रुप म्हणजे COOH या ग्रुपला आपण कार्बोऑक्झिलिक ग्रुप म्हणतो आणि हा ग्रुप जर अल्किल ग्रुप सोडून हायड्रोजनला जर अटॅच असेल तर त्यावेळेस त्याला आपण म्हणतो फॉर्मिक ॲसिड. म्हणून इथं दिलेलं आहे आपण ब्रॅकेटमध्ये एक्सेप्शन दी फॉर्मिक ॲसिड. फॉर्मिक ॲसिडचा फॉर्म्युला आपण तिथं मांडलेला आहे H-COOH. या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर हा कार्बोऑक्झिलिक ग्रुप जो आहे तो हायड्रोजनला जोडलेला आहे आणि डेफिनेशन आपली अशी म्हणते की तो अल्किल ग्रुपला जोडलेला असेल तेव्हा आपण त्याला ॲलिफॅटिक म्हणतो. पण जरी अल्किल ग्रुपला जोडलेला नसेल, एक्सेप्शनची डेफिनेशन याच्यावर मॅच होत नाही म्हणून त्याला आपण एक्सेप्शनमध्ये ठेवलेलं आहे. तर या फॉर्मिक ॲसिडला दे विल बी ऑल्सो क्लास ऑफ द ॲलिफॅटिक कार्बोऑक्झिलिक ॲसिड. जरी त्याच्यामध्ये कार्बोऑक्झिलिक ग्रुप जो आहे तो एनी कार्बन्सला किंवा एनी अल्किल ग्रुपला अटॅच नसेल तरीसुद्धा त्याचा क्लास काय असेल ॲलिफॅटिक कार्बोऑक्झिलिक ॲसिडमध्ये तो येईल. तर फॉर्मिक ॲसिडला एक्सेप्शन करायचं, रिमेनिंग सगळे जे ॲसिडचे प्रकार असेल ते या डेफिनेशनमध्ये मॅच होतील. तर त्याचे एक्झाम्पल
आपण खाली मांडलेले आहे. त्याचा अगोदर आपण सगळ्यात अगोदर जो बघितला तो जर्नल फॉर्म्युलामध्ये जर आपण बघितलं तर सिम्पल थिंग्स हे फक्त राईट हँड साईड चेंज होत होते. अल्डेहाइडची आपण राईट हँड साईड बघितली कार्बोनिलची, तर तिथं हायड्रोजन होता. जर राईट हँड साईडमध्ये हायड्रोजन असेल तर लगेच आपण त्याला अल्डेहाइड म्हणायचो. त्यानंतर कीटोनचं आपण बघितलं तर दोघंही साईडला अल्किल ग्रुप जर जोडलेले असेल तर त्यावेळेस आपण त्याला कीटोन म्हणायचो. आता या कार्बोनिल ग्रुपमध्ये एका साईडला आर ग्रुप म्हणजे अल्किल ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला ओ एच ग्रुप म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप जर जोडलेला असेल तर त्यावेळेस टोटल फॉर्म्युला आपण असं कॉल करू शकतो आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच. जर अशी कंडिशन एखाद्या मॉलिक्युल्समध्ये जर आपल्याला दिसत असेल तर त्यावेळेस त्याला लगेच आपल्याला आयडेंटिफाय करता यायला पाहिजे की हा कार्बोऑक्झिलिक ग्रुपचा प्रकार आहे. तर जनरल फॉर्म्युलामध्ये आपण बघितलं आर इज इक्वल टू हायड्रोजन पण असू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण त्याचं बघितलं जे हायड्रोजन असलेला फॉर्मिक ॲसिड. पण मॅक्झिमम जे कंपाऊंड असतात आर इज इक्वल टू अल्किल ग्रुपचे असतात. फक्त एक्सेप्शन त्याच्यामध्ये दिलेलं आहे फॉर्मिक ॲसिडचं, म्हणजे आर इज इक्वल टू हायड्रोजन जर असेल आणि मग त्याचा फॉर्म्युला येईल एच सी डबल बॉन्ड ओ ओ एच, म्हणजे हा फॉर्मिक ॲसिडचा फॉर्म्युला जर असा असेल, कार्बोऑक्झिलिक ग्रुप हायड्रोजनला जोडलेला असेल, आर इज इक्वल टू एच असेल तर त्यावेळेस त्याला आपण फॉर्मिक ॲसिड म्हणतो. किंवा त्याच्या आरच्या जागेवर जर आपण आर इज इक्वल टू जर आपण अल्किल ग्रुप कुठलाही अल्किल ग्रुप जर कन्सिडर केला तरी आपण त्याला आपण म्हणतो ॲलिफॅटिक कार्बोऑक्झिलिक ॲसिड. तर त्याचं सुटेबल एक्झाम्पल इथं मानलं आहे आपण ॲसिटिक ॲसिड. तर ॲसिटिक ॲसिडचा सिम्पल फॉर्म्युला आहे एक कार्बन जर असेल याच्यामध्ये ॲसिड फॉर्म्युल्यामध्ये तर त्यावेळेस आपण त्याला मिथॅनिक ॲसिड किंवा फॉर्मिक ॲसिड पण म्हणतो. इथं आता आपण जर बघितलं ॲसिटिक ॲसिडला दोन कार्बन्स, एक आहे CH3 ग्रुपचा एक कार्बन आणि एक कार्बोनिल कार्बन, असे दोन कार्बन आले, याला आपण इथॅनिक ॲसिड पण म्हणू शकतो. किंवा आपण त्याला जर मग डायरेक्ट मग कॉल करायचं घेतलं तर आपण ॲसिटिक ॲसिड म्हणू शकतो. तर या ॲसिटिक ॲसिड किंवा इथॅनिक ॲसिडमध्ये दोन कार्बन असलेल्या ॲसिडमध्ये इथॅनिक ॲसिडमध्ये जर आपण बघितलं तर CH3 सी डबल बॉन्ड ओ ओ एच जर अशी कंडिशन असेल तर त्यावेळेस त्याला आपण इथॅनिक ॲसिड किंवा ॲसिटिक ॲसिड आपण म्हणत असतो. तर हे ॲलिफॅटिकचा प्रकार आहे, ॲलिफॅटिक कार्बोऑक्झिलिकचा प्रकारचा आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ॲरोमॅटिक रिंग वगैरे फिनिल रिंग वगैरे आपल्याला दिसत नाही, म्हणून आपण याला जे क्लास टाकलेलं आहे ते ॲलिफॅटिक कार्बोऑक्झिलिक ॲसिड्स आहे. सेकंड एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे ब्युटॅनिक ॲसिड. आता ब्युटॅनिक ॲसिड म्हणजे ब्युटेन म्हणजे 4 कार्बन असलेली एखादी चेंज. तर याच्यामध्ये आपण बघितलं विथ कार्बोनिल कार्बनसुद्धा कन्सिडर करायचं त्याच्यामध्ये. तर आपण बघितलं याच्यामध्ये CH3चा एक कार्बनचा आहे, CH2चा एक आहे, CH2चा अनादर आहे, असे 3 झाले आणि कार्बोनिल कार्बनचा एक कार्बन झाला, असे टोटल 4 कार्बन्स आहे. म्हणून मी त्याला ब्युटेन्स, आणि त्याचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये जनरल फॉर्म्युला जो आहे तो ॲसिडचा आहे, कार्बोऑक्झिलिक ॲसिडचा आहे, म्हणून त्याला मी म्हणतोय ब्युटॅनिक ॲसिड. 4 कार्बन असलेलं ॲसिड जर असेल तर त्यावेळेस आपण त्याला म्हणत असतो ब्युटॅनिक ॲसिड. आणि हे सुद्धा ॲलिफॅटिक कार्बोऑक्झिलिक ॲसिड्स आहे, कारण की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्याला ॲरोमॅटिक रिंग्स वगैरे काही ऑब्झर्व होत नाही. तर अशी कंडिशन असेल तर त्यावेळेस आपण त्याला ॲलिफॅटिक कार्बोऑक्झिलिक ॲसिड म्हणतो. त्यानंतर आपण याचा पुढचं क्लासिफिकेशन जर बघितलं तर डिपेंडिंग ऑन दी नंबर ऑफ कार्बोऑक्झिलिक ग्रुप प्रेझेंट इन दी कार्बोऑक्झिलिक ॲसिड दे आर क्लासिफाय ॲज मोनो डाय ट्राय कार्बोऑक्झिलिक ॲसिड. जर एखाद्या कार्बोऑक्झिलिक ॲसिडमध्ये किती प्रमाणामध्ये कार्बोऑक्झिलिक ग्रुप प्रेझेंट आहे, जर एकच असेल तर त्यावेळेस त्याला आपण म्हणत असतो मोनो कार्बोऑक्झिलिक ॲसिड. जर 2 कार्बोऑक्झिलिक ग्रुप त्याच्यात प्रेझेंट असेल तर डाय कार्बोऑक्झिलिक ॲसिड. जर 3 असेल तर ट्राय कार्बोऑक्झिलिक ॲसिड ॲज सोन आज. जर असं कंटिन्यू करत गेलो तर आपण टेट्रा पेंटा हेक्झापर्यंत आपण तसं जाऊ शकतो. तर आपण त्याचं क्लासिफिकेशनचं जर आपण बघितलं डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ ग्रुप कार्बोऑक्झिलिक ग्रुप प्रेझेंट इन दी कार्बोऑक्झिलिक ॲसिड, तर त्याचे एक्झाम्पल्स आपण इथं दिलेले आहे. पहिलं एक्झाम्पल जे आपण बघितलं ब्युटॅनिक ॲसिड, जे वरती जे आपण डिस्कशन केलं, या ब्युटॅनिक ॲसिडमध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर एकच प्रकारचा कार्बोऑक्झिलिक ग्रुप त्याच्यात प्रेझेंट आहे. तर याच्यामध्ये कार्बोऑक्झिलिक ॲसिड ग्रुप त्याच्यामध्ये एकच आहे, म्हणून आपण त्याला म्हणतो मोनो कार्बोऑक्झिलिक ॲसिड, आणि त्याला आपण सेकंड नाव दिलेलं आहे ब्युटॅनिक ॲसिड. सेकंड एक्झाम्पल्स आहे ऑक्झॅलिक ॲसिड. ऑक्झॅलिक ॲसिडमध्ये जर तुम्ही बघितले तर सी डबल बॉन्ड ओ एच सी डबल बॉन्ड ओ एच असे 2 ग्रुप आहे. या ग्रुपला आपण म्हणतो कार्बोऑक्झिलिक ग्रुप. जर एखाद्या मॉलिक्युल्समध्ये जर 2 कार्बोऑक्झिलिक ग्रुप असेल ॲडजेसंट टू इच अदर्समध्ये असेल तर त्यावेळेस ऑक्झॅलिक ॲसिड आपण त्याला म्हणतो.
किंवा त्याला आपण म्हणतो डायकार्बोक्झिलिक ॲसिड. तिसरा आहे सिट्रिक ॲसिड. सिट्रिक ॲसिडमध्ये जर आपण बघितलं तर 3 कार्बोक्झिलिक ग्रुप आपल्याला ॲडजेसंट टू इच अदरमध्ये दिसत आहे. तर 3 जर असेल आणि एक हायड्रॉक्सिल ग्रुप जर असेल तर सिट्रिक ॲसिड. समजा हायड्रॉक्सिल ग्रुप नसेल तरी आपण त्याला म्हणू शकतो ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड. तर ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिडचे जे सुटेबल एक्झाम्पल्स आहे ते सिट्रिक ॲसिड्स आहे. सिट्रिक ॲसिडमध्ये 3 कार्बोक्झिलिक ग्रुप्स आहे आणि एक हायड्रॉक्सिल ग्रुप्स आहे. जर अशी कंडिशन असेल तर त्यावेळेस आपण त्याला म्हणत असतो सिट्रिक ॲसिड. तर सिट्रिक ॲसिडसुद्धा एक हे ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिडचे एक्झाम्पल्स आहे. म्हणजे मोनो डाय ट्राय जर मी 4 टाकले कार्बोक्झिलिक ग्रुप तर टेट्रा म्हणणार, 5 असेल तर पेंटा म्हणणार, 6 असेल तर हेक्सा म्हणणार. ॲज इट इज आपण पुढं तसं 10 पर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर आपण पुढचं जे डिस्कशन करणार आहे ते म्हणजे ॲरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिड. तर सिम्पल थिंग्स आहे. ॲलिफॅटिक जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये सगळ्या ओपन चेंजेड कंपाऊंड्स आपल्याला ऑब्झर्व होत असतात ॲसिडचे. पण ॲरोमॅटिक्स जर आपण बघितलं ॲसिड ग्रुप असेल तिथं कार्बोक्झिलिक ग्रुप असेल आणि एखादे ॲरोमॅटिक रिंग जर असेल त्या मॉलिक्युल्समध्ये तर आपण लगेच क्लिक करायचं, लगेच आयडेंटिफाय करायचं की हा ॲरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिड आहे. तर त्याची डेफिनेशन आपण डिस्कशन करूया. डेफिनेशन सिम्पल्स आहे. These are the compound in which one or more carboxylic group are attached direct to aromatic ring are called as a aromatic carboxylic acid. Suitable example जर आपण त्याचं बघितलं तर सिम्पल एक्झाम्पल्स आहे बेन्झोइक ॲसिड. बेन्झोइक ॲसिडमध्ये बेन्झिन रिंग आहे आणि त्याच्यावर एक कार्बोक्झिलिक ग्रुप अटॅच आहे म्हणून त्याला आपण बेन्झोइक ॲसिड म्हणतोय. त्यानंतर आपण थॅलिक ॲसिड. थॅलिक ॲसिडमध्ये जर आपण बघितलं तर ॲरोमॅटिक रिंग आपल्याला दिसते आणि ॲडजेसंट टू इच अदर्समध्ये 2 कार्बोक्झिलिक ग्रुप्स आहे. तर यावेळेस त्याला आपण म्हणणार आहे थॅलिक ॲसिड. तर हे ॲरोमॅटिक ॲसिडचाच प्रकारचा आहे कारण की बेन्झिन रिंग याच्यात आलेली आहे थॅलिक ॲसिडमध्ये. जसं बेन्झोइक ॲसिडमध्ये बेन्झिन रिंग होती त्याचप्रमाणे याच्यात पण थॅलिक ॲसिडमध्ये पण बेन्झिन रिंग आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे ॲसिटिल सॅलिसिला ॲसिड किंवा ॲस्पेरिन्स. आपण त्याचं एक्झाम्पल्स म्हटलेलं आहे. तर ॲस्पेरिन्समध्ये जर आपण बघितलं तर हे ॲस्पेरिन्स आपण बेन्झिन रिंग त्याच्यामध्ये दिसतोय आणि त्यानंतर एक इस्टर ग्रुप त्याच्यामध्ये दिसतोय OC⁻⁻OCH3 आणि यानंतर इकडं जो दिलेला आहे तो एक कार्बोक्झिलिक ग्रुप दिसतोय. म्हणजे हे ॲस्पेरिनचे स्ट्रक्चर्स आहे किंवा याच्यामध्ये आपण याला ॲरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिडसुद्धा कॉल करू शकतो. तर अशा प्रकारे आपण 3 क्लासिफिकेशन्स आपण इथं डिस्कशन केलेले आहे. एक क्लासिफिकेशन ऑफ दी अल्डेट्स, त्यानंतर आपण क्लासिफिकेशन्स ऑफ दी कीटोन डिस्कशन केलं आहे, त्यानंतर आपण लास्ट वन डिस्कशन केलेलं आहे क्लासिफिकेशन ऑफ दी कार्बोक्झिलिक ॲसिड. तर हे क्लासिफिकेशन्स जर आपण बघितले तर पुस्तकामध्ये नंबर ऑफ एक्झाम्पल्स इथं आपण 2-2, 3-3 एक्झाम्पल्स इथं डिस्कशनमध्ये घेतलं. पण 2-2, 3-3 एक्झाम्पलवरनं आपण एवढा स्टडी होत नाही. आपल्याला जर कॉन्फिडन्स लेवल वाढवायची असेल तर आपल्याला थोडे एक्सरसाइज बुक्समधले काही घेतले आपल्याला आयडेंटिफाय करता यायला पाहिजे हा अल्डेहाइड्स आहे, हा कीटोन्स आहे का हा कार्बोक्झिलिक ॲसिड आहे. त्यानंतर सेकंड आयडेंटिफिकेशन करता यायला पाहिजे की हा ॲलिफॅटिकचा प्रकारमधला आहे का ॲरोमॅटिक्सचा आहे. त्यानंतर आपल्याला त्यांचे नॉमेनक्लेचर जमायला पाहिजे जे आपण ऑलरेडी 11वीमध्ये बघितलं जे. तर या प्रकारे जर आपण सगळं स्टडी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप ठेवला तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर इथं आपण थांबूया आणि पुढच्या लेक्चर्सला आपण बघूया याच्या पुढचे टॉपिक्स. तर इथं आपण थांबूया. तुमचा जो फीडबॅक असेल तो मी ज्यावेळेस फेसबुकवर यूट्यूबवर ही लिंक टाकेल त्यावेळेस तुमचा फीडबॅक टाका किंवा याच्यावर तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका असेल तर मला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे कळवा. तुमचं फीडबॅक फार इम्पॉर्टन्स आहे, त्याच्यावरनं आम्हाला कळतं तुम्हाला किती अंडरस्टँड होतं आहे. जर काही प्रॉब्लेम असेल तर परत हा टॉपिक मी रिपीट करेल, वेगवेगळ्या एक्झाम्पलने वेगवेगळ्या व्ह्यूने तुम्हाला ते अंडरस्टँड करून देण्याचा प्रयत्न करेल. तर ठीक आहे, इथं आपण थांबूया. गुड बाय, थँक्यू व्हेरी मच.